नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आरटी 2025 संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदतवाढ मिळाली आहे. शिक्षण विभागाने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आरटीची मुदतवाढ किती आहे, कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मित्रांनो तुम्हाला आरटीच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे. या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. यापैकी जो 5वा ऑप्शन तुम्हाला दिसतोय ॲडमिशन शेड्यूल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अकॅडमिक इयर दिसेल. या अकॅडमिक इयरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 2025-26 अकॅडमिक सिलेक्ट करायचं आहे. यानंतर ॲप्लिकेशन राऊंड 1 वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट म्हणून ऑप्शन दिसतोय. या ठिकाणी कुठेही तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नवीन टॉपअप या ठिकाणी ओपन होणार आणि या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला दिसत असेल ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी बघा, ओपन जी तारीख झाली होती म्हणजे आरटीची जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाली ती 14/1/2025 आणि या ठिकाणी क्लोज डेट तुम्हाला या ठिकाणी दिसते 2 फेब्रुवारी 2025. म्हणजेच मित्रांनो काय तर 2 फेब्रुवारीपर्यंत आरटीची ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मुदतवाढ या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला जिल्हे त्याचबरोबर त्यांना मिळालेली मुदतवाढ या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजेच कॉमन सरसकट या ठिकाणी 2 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो शिक्षण विभागाने अतिशय महत्त्वाचा आणि एक दिलासादायक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक पालकांनी आपल्या व्हॉट्सअपद्वारे किंवा प्रत्यक्ष फोनद्वारे आपल्याला विचारणा केली होती की सर आरटीसाठी मुदतवाढ मिळेल काय. तर अशा पालकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही, डॉक्युमेंट्स त्यांचे जमा झाले नाही, ऑनलाईन फॉर्मपासून ते वंचित राहिले होते की ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडथळा निर्माण होत होता, अशा सर्व पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट की मुदतवाढ मिळाली आहे. महत्त्वाची माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व पालकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.